कशा झाडाच्या कैऱ्या पडल्यात. कैऱ्या म्हणजे याला शेक म्हणतात. शेका झालेल्या असतात, नरम नरम झाले त्या पिकलेल्या. हे बघा इकडे पण एक पडली. या आपोआप पडतात, नरम झाल्या ना एक पिकल्या त्या. हे बघा रात्री पण 2 भेटल्या. दरवाजा वाजव ना. मस्त सकाळचं वातावरण किती शांत गावी, एकदम भारी मस्त. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत. लाईट नाही आता पुन्हा बघा, आता लाईट गेलीत. 10-15 मिनटं झाले लाईट गेली. आता मला वाटतं दिवसभर काही येत नाही ते. मी साहेबांचा मोबाईल तरी थोडा चार्जिंग करून घेतला आणि माझा मी यशकडून रात्री गाडीतच करून घेतलं होतं, कारण रात्री पण लाईट नव्हती इथे. माझ्याला आहे चार्जिंग, साहेबांच्याला नव्हती, त्यांचा आता करून घेतला. तिकडनं आले ते झोपले बाहेर, पण साहेब बाहेर झोपले. मी म्हटलं झोपले 10-15 मिनटं झोपले, पण मला काय ते चैन पडा ना, कारण एवढा पसारा पडलाय घरात. सासूबाई बोलले तर झोप, मी आवरते, बाकीचं काही म्हटले नको. मी 10-15 मिनटं झोपले आणि उठले. मग यश गेला आवरून त्याचं लग्नाला. नाशिकला लग्न आहे, तो गेला तिकडे लग्नाला. हे आपलं घराच्या बाहेरचं तुम्हाला काल दाखवलं मी हे. मग आता म्हटलं आम्ही आवरून घेतो, थोडीशी भाजी चपाती वगैरे. म्हटले केस वगैरे धुतले, असेच नुसतं पाणी घेतलं का तर झोप उडाली पाहिजे, डोळ्यावर झोप आहे ना, झोप उडावी म्हणून केसावर पाणी घेतलं जरा. ठीक आहे. आणि इथं बघा सासूबाईने ना मसाला करून ठेवला. ते बहिणीला सांगितलेलं करायला, पण या बोलले एवढ्या मिरच्या वगैरे घरी इतक्या मिरच्या कशाला, तिला पण त्रास देते. मी इथले इथं घेते, कुठून घेतलं मग सासूबाईने. मग कारण घरात एवढ्या त्यांच्या आपल्या घरच्या झाडांच्या मिरच्या वगैरे होत्या खूप, आणि थोड्याशा शंकेश्वरी वगैरे यांनी घेतल्या इथं विकत. म्हणजे कशाला तिला पण त्रास देते, तिच्या मागं किती कामं असतात. मग मी म्हटले राहू दे चला. मग सासूबाईने इथंच कुठून घेतलं थोडंसं, दाखवते. कलर वगैरे एकदम मस्त आला आहे. हे चिनी मातीचं असे बरणीत, ही या चिनी मातीच्या बरणीमध्ये घालून ठेवलं आहे, म्हणजे कलर चांगला राहतो आहे. आता मी मला बोलतो बरणी अशी घेऊन जा. म्हटलं नको, फुटायचं काम, फुटलं तर डोक्याला ताप म्हणजे गाडीमध्ये. त्या बनवते आता तिकडे भाजी चपाती. आणि आम्ही काल जो पसार आणून टाकला आहे, लाईट नव्हती म्हणून मी काय घरात थांबतच नव्हते, त्यांना लगेच इकडे तिकडे जावं लागलं. तो सगळा पसार आवडते, त्यांचं वेगळं सामान करून देते, आमचं भरून घेते. त्यांना बोलले तुम्ही बनवा आता भाजी चपाती, असू द्या. लाईट गेली त्या किचनमध्ये, मला कळणार पण नाही काही. आणि मी जर तिकडे आले तर इकडचा पसारा लावून जाईल, पुन्हा निघायचं आहे लगेच, कारण त्यांचं जे जे सामान आहे ते वेगळं करून द्यायचं आहे मला. तर चला आवडते आता. साहेब झोपले, थोडा झोपू देते, मी माझे कामं करून घेते. बघा मला बोलत्या तुझा पोळपट धुवून तू त्याला आंबून टाकलंय अगदी म्हणजे खराब केलाय असं त्यांना म्हणायचं आहे. माझ्यासाठी आई पोळपट घेतलाय. यात्रेला गेल्या होत्या सासूबाई माझ्या, सारख्या यात्रेला जात असतात. हे बघा असं खालून कसं गोल आहे, हे काहीतरी लागलं, याला काय लागलं काळं हे. हां असं खालून गोल राऊंड आणि असा पोळपट आहे बघा, अखंड आहे, कुठं त्याला काही जॉईंट नाही आहे. मी बोलले आता नको, जोपर्यंत चाललं आहे माझं तोपर्यंत चाललं आहे लाटणं. पोळपट मला घेऊन आले. हे बघा आता हे तुमच्या बऱ्याच ताईंना माहीत असेल, हा हे काय असतं, घोट्या असतो, याला घोट्या म्हणतात इकडे आमच्याकडं. कुरडायचा जेव्हा घाट घेतात ना, कुरडायचा घाट घेण्यासाठी हे सासूबाईनी बघा हा तर मला तो घरीच तयार केलेला आहे ना, हा घरीच केला, हा विकत घेतला ना. हां हे असं जेव्हा कुरडायचं असं खूप मोठं असं पातेल्यामध्ये घाट घेतात त्यावेळेला हे. हां ते मग त्या माझी पातेली आता तुला दाखवायला टाईम नाही, किती तुम्हाला सांगू, बापरे विचारू नका एवढा पसार आहे. छान आहे ना पोळपट, मस्त वाटला बघा. पण आता नको, माझं वापरू देतो आता लगेच, नाही तर अडचण. मी ठेवा तुम्ही, नंतर घेऊन जाईल. तिकडची जी साईडला पडवी केलेली ना ताईंना तुम्हाला सांगते, एवढं सामान भरलेलं आहे. त्यांचं तर आहेच आहे, आणि माझंसुद्धा एवढं सामान आणून पडलेलं आहे तिकडे, अगदी जागा नाही तिकडं. ते जर दाखवलं तर बापरे एवढा गोंधळ आहे त्या साईडला. हे बघा मी बसले इथे, आमचं साईडला करते पसारा. सासूबाई जे जे आणले ते वेगळं काढून देते. चला म्हटले त्या दाखवते काय काय आणलेले, काय घेतलेले, मग त्याच्या लक्षात येते ते घेऊन येते माझ्याकडं. आणि माझं चाललं इथं बसून काम आवरायचं काम. आणि झोपेने डोळे माझे थोडे विचित्र वाटत असेल आता, ठीक आहे असं द्या. घाम पण येतो, पंखा नाही, लाईट नाही ना इकडे. चला त्या चपात्या करता, मी आवरून घेते इथं पटापट. हाऊस लई बघा आता. हे 3 डबे घेतले, कितीचे घेतली आ? भंगारावर घेतले. अच्छा भंगारावर त्याच्यावर मला वाटलं विकत घेतले, तर मी तिकडून आणले असते ना, ते स्मार्ट बाजारमधून भेटतात असे तिथं. सासूबाईने काय ना काय भंगार जमा होतोय ना, त्याच्यावर बघा हे डबे घेतले काय करायचं, कसा कसा संसार असतो.
ठीक आहे, बरं आहे त्यांना काही काय भरायला होतं इथं. तर बघा आमच्या सासूनाच्या चालल्या चपात्या. आता मी इकडे चपात्या भाजल्या आणि त्या लाटत्या तिथं खाली. त्यांनी लाटून दिल्यात कारण जास्त होतं चपात्या न्यायला पण. आता मी घरी जाऊन कधी करणार रात्रीची, उशीर होणार जाऊपर्यंत. मग त्यांनी लाटून दिल्या. द्या आता, जाऊ द्या, असू दे, द्या. मग त्या जाड झाली एक चपाती. असू द्या, मी भाजल्या सगळ्या. तेव्हा एवढ्या चपात्या केल्या, न्यायला पण होतील आणि इथं आता खायला पण होतील. करून घेतलं. भाजी पण बनवली आज, काळा रसा आणि पातोड्या बनवायच्या आहे. ही भाजी सासूबाईलाच करायला लावली मी. मसाला मला करून ठेवते आणि पुन्हा आता ताजा मसाला बनवला बघा. काळा रसा बनवला आहे. आता यामध्ये पातोड्या बनवायच्या आहेत. पातोड्या बनवून भात वगैरे काय करायचं नाही. भात राहिला तर कोण खाणार नाही, उगाच नको. हे बघा तुम्हाला दाखवलं, चपात्या झाल्यात, काळा रसा बनवून झाला आहे आणि इथे मी भात लावला आहे. तुम्हाला मला दाखवायचं होतं सासूबाईंचा गॅस बघा. ही शेगडी पहिली आपलीच होती तिकडे, खूप वर्ष वापरून मी सासूबाईला दिलं. पण तुम्ही हे गॅसचं जी आग आहे म्हणतो आपण, ती बघा कुकरच्या बाहेर जाते आणि तव्याच्या बाहेर जाते. एवढे इतके फास्ट आहे गॅस त्यांचे. अगदी ती मोठी शेगडी चालते ना, अशी चालतात. त्यांनी तर बनवून घेतली. दरवाजावर कोणीतरी आलेलं आहे बघा. पूर्ण कुकर भरून जाळ चालतोय बघा. सासूबाईंनी हा मागे तुम्हाला दाखवतो कुकर दिलेला त्यांना. बघा किती भारी एकदम. किती स्वयंपाक असला किती पटापट होऊ शकतो त्याच्यावर. एवढं मोठे चालते. कमी करू का अजून? आणि इथं बनवल्या मी पातोड्या. सासूबाई बोलल्या हे तू बनव, त्याच्या हातात थोडे चटके लागते. झाले का बरोबर? झाले का? हे करू का? कापू कमी लगेच ना कापू, हो दे. थंड गरम आहे. मी थापले ते परातीमध्ये असं थापून घेतलंय. आता झाले बऱ्यापैकी. थोडं थंड पण होऊ दे. जेवायच्या अगोदर काढूया मग. आता रस्सा आणि पातोड्या. हे कोण पातवड्या बोलतो, कोण पाटवड्या बोलतो, पण आमच्याकडे पातोड्या बोलतात याला. आता हे सुरीने मला याला कट द्यायचे. ही रेसिपी इथं का दाखवली नाही. शंकरपाळे आपण बनवतो असं त्याचा आकार येतोय. हां, शंकरपाळ्यासारखं कापून किंवा असं लांब लांब पण कापू शकतो. मी तर सरळ सरळच कापते त्या. नाही शंकरपाळ्यासारखा आकार. आता इथे बनवलं मीच हे, पण का नाही घेतली रेसिपी, ट्रायपॉड नाही आपल्याकडे. कारण सासूबाईंनी काळा मसाला पुन्हा काढला. आता मला जो काढून ठेवला आहे तो नको बोली. पुन्हा घेतला, तव्यावर थोडासा भाजला. त्यांनी रस्सा बनवला. मला त्यांच्या हातचा रस्सा आवडतो आणि बोले पातोड्या तू बनव. मग असं असतं ना, एकाला एकाचा हातचं, दुसऱ्याच्या हातचं असं आवडतं. आता मी आपल्याकडे गेले ना तर तुम्हाला मी पातोडीची आपली थोडी वेगळी. इथं ना हिरवी मिरची कमी होती, मग थोडी लाल मिरची वाटलेली होती ना सासूबाईने, ती टाकली. हिरवी मिरची अजून छान होता. आता आपल्याकडे काळा मसाला आहे त्यांनी दिलेला. तिकडे जाऊन एक दिवस मला मी रस्सा पातोडे बनवून दाखवेल. आता इथे घासायचे भांडे बघा कधी जमा केले ते आवरते. अजून काय काय भरायचं काम चाललंय बघा. मी इथं ठेवले भांडे जमा करून. आता हे पटापट आवरते. खूप सामान काढायचं काम चाललंय त्यांचं. हे दे ते दे, हे होतंय तोपर्यंत. थोडं फास्ट करू काय, लयच बारीक झाला. चला आता हे सगळं आवरून घेते आणि मग बरोबर. त्यांना अंदाज माहिती कसं काय ते सामान भरते तिकडं. अजून त्यांना गाडी ओवाळायची आहे, पण चाललंय बघा. अवतारानं तसाच आहे. रात्री जागरणावरून आले ना सगळे, आम्ही झोपेने येडं झालं नुसतं. तरी यश आणि हे आलेले लवकर. साहेब बाहेर झोपलेले. म्हटलं झोपू दे जरा, मी माझे कामं करून घेते. मी काय गाडीमध्ये झोपेल, पण त्यांना नाही. मग एकदा गाडीत बसली की ते झोपत नाही. चला मी आता आवरून घेते भांडे बिंडे. तुमचं आवरून घ्या तोपर्यंत. मग मी इकडचं बाकीचं राहिलं ते करून घेते. चला भेटते थोड्या वेळामध्ये तुम्हाला. हे बघा आंबे तोडायचं काम चाललं इथं, कारण घेऊन जायचे. आणि साहेब एवढे चॅप्टर आहे ना, बोलते मोठे मोठे तोडायचे. बघा कसे शोधून शोधून मोठे मोठे आंबे तोडते. सासूबाईने बघा अशी झोळी केली आणि या झोळीमध्ये टाकायला लावते त्यांना. हळू काय नाही होत. इकडे एवढे तोडून ठेवले. चाललंय तोडायचं काम. आरामात थोडं पकडू का मी पण. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली आता. आणि आता वाजले किती बघा, 3 वाजले. हे बघा 3:15 वाजले. 3 वाजून 10 मिनिट झाली. 3:15 वाजले. आता निघालोत. तुम्हाला बोलत होते लवकर निघूया, हे करूया, पण कशाचं काही ना काही गोंधळ. कोण ना कोण आलं गेलं, पाहुणे वगैरे आलेले, ते काही घेतलं नाही. पण लय गोंधळ पडलेला मग आमचा. आणि थोडे आंबे वगैरे पाडले, काय केलं त्यात भरपूर वेळ गेला. आणि एवढी गरमी तुम्हाला सांगते बघ, केस बीस बांधून घेतले. फॅनच चालू नाही घरामध्ये. एवढं अवघड आहे ना गावी, तुम्हाला काय सांगू. आपलं तिथं
इतकी गरमी नाही जाणवत पण इथं भयानक आहे, गावी खूप ऊन आहे. चला आता निघायचं. सगळी तयारी झाली, गाडीमध्ये सामान घालताय. आणि तुम्हाला सासूबाईचा आणि सासऱ्यांचा फोटो तिथे दाखवला नव्हता, गाडीत ठेवलेला म्हणून मला दाखवायला नाही झाला. हे बघा, हा असा फोटो बनवून घेतलेला. आमचे सासरे असे होते. हा जुना फोटो होता पण सासूबाई बोला हाच बनव, कारण दोघांचा याच्यामध्ये असा आहे, तर म्हणून असा हा मोठा फोटो बनवून घेतला आहे. आणि तुम्हाला बोले महाराजने फोटो आणलेत बघा, आता इथे लावायचे आहेत. ते बोल्या बघा किती छान आहेत, मस्त एकदम. यशने एक लग्नाला नेला आणि हा एक आपला इकडे. आता इथं सासूबाई लावून घेतील. हा आणि हा इथं त्यांना जसं पाहिजे तेव्हा लावून घेतील ते. मी इकडे सासूबाईचा किचन वगैरे बघा सगळं आवरून ठेवलं आहे. भांडी बिंडी जसं आपलं तिकडं आवरते सगळं तसं आवरून ठेवलं इथे. काहीच गोंधळ नाही ठेवला, सगळं आवरून घेतलं इथं पसारा. कारण त्यांना नंतर मग नको सगळं काही करायला. इथे बाहेर तरी ओट्यावर जरा फॅन आहे तर थोडंसं बरं वाटतंय. कांद्याचं आहे ते, कांद्याचं आहे. दिदीने आजीला साड्या घेतलेल्या 2. म्हणजे दिदी कामाला लागली तेव्हा आजीला 2000 रुपये दिलेले. बोलली तुला जसे पाहिजे तसे तुझ्या हाताने घे. तर तुम्हाला दाखवते, आजीने इथं घेतल्यात. मग आम्ही याच्यात घेऊन ठेवलेलं. मला बोलले पोरीने पैसे दिलेले एवढे, तर दिदी बोललेली की तुला जसं पाहिजे असं. सगळ्यांना घेतलं पण आजीला कसं घ्यायचं, थोडी आजी चॉईसही होती. मला थोडी सवय झाली पण दिदी बोलली तिच्या पसंतीने घेऊ दे, तिला 2001च घेऊ दे किंवा 2002 घेऊ दे, तिला जशी घ्यायची तशी घेऊ दे. मग त्यांनी इथे 2 घेतल्या. बोले कशाला एवढं महागाचे. आता मी त्यांना बघा ते घातले दिवाळीला आले तेव्हा 1700 एक पातळ घेतलेलं होतं मी. मग त्या बोलल्या नको एवढं महागाचं. आणि आता तुम्हाला दाखवते इथं त्यांनी कसं छान इकडं संगमनेरला जाऊन साड्या घेतल्यात. हा एक कलर घेतला आहे, त्यांना आवडतं, त्यांच्याच आवडीने घेतले. म्हटलं मी काही बोलत नाही, मला हा नाही आवडला एवढा, कारण त्यांना असे डार्कच कलर चांगले दिसत घातले की. एक संगीताच्या सासूबाईला एक आणलं आणि हे 2000चे 2 पातळ घेतले. बोलली एक नको 2 घेतले त्यांनी. हे एक संगीताच्या सासूबाईला मग त्यांनी घेतलेलं. काल मी दिलं तिला जागरणाच्या कार्यक्रमामध्ये, हे त्यांनी घेतलेत.